नमस्कार. आज फेसबुक किंवा व्हॉट्सअप उघडलं तर प्रत्येकजण ज्ञान वाटत बसलेलं असतं. म्हणजे मी घरात साडी कशी ड्रेप केली किंवा मी घरात कुंडीत झाड कसं लावलं, मग मी आज कुरड्या पापड्या कशा तयार केल्या, जे जगाला सगळ्यांना माहिती असतं. पण मी केलं हे दाखवण्याचा फार सोस असतो. तर असा काही सोस मला खरं तर नाहीये, पण वेगळं काही होत असेल तर काहीतरी सांगण्याचं आहे. पण त्याहीपेक्षा हल्ली तर माझं असं होतं की माझा मनाचा उद्वेग जेव्हा होणार असतो ना, तेव्हा मला वाटतं काहीतरी शेअर करावं आणि हे माध्यम का निवडावं की तमाम लोकांपर्यंत हे जातं. तर आता हरगुडे गाव माझ्या रील्स बघून किंवा माझ्या पोस्ट बघून, माझे व्हिडिओज बघून लोकांना जर एक उत्सुकता आली आहे की ही म्हणजे एकदम रिसॉर्टमध्ये राहते आणि हरगुडे गाव फेमस झालेलं आहे आता या रील्समुळे. तर लोकांच्या उत्सुकतेपोटी लोक माझ्यापर्यंत येतात. म्हणजे हरगुडे गावामध्ये एक गाडी आलेली असते आणि प्रा फाउंडेशन बघायचं असतं. तर कधी काही ग्रुप्स येतात, कधी कॉलेजचे स्टुडंट्स येतात, तर कधी एखाद्या वाढदिवसाला एक फॅमिली आलेली असते, फॅमिलीसोबत 4 लोक आलेली असतात. तर आल्यावर माझा सगळ्यांना असा प्रश्न असतो की का तुम्ही इथपर्यंत आलात, तुम्हाला काय माहिती आहे? तर इतके निर्विकार चेहरे असतात लोकांचे ना, तर लोकांचं म्हणणं असतं की कुणीतरी आम्हाला तुमच्याबद्दल सांगितलं म्हणून आलो. तर काय बद्दल सांगितलं तर ते माहिती नसतं. मी म्हणते प्रत्येक गोष्ट म्हणजे शिंक का आली, रांगोळीची रेष कशी काढावी, हे या सगळ्यांसाठी AI, ChatGPT, गुगल सर्च करणारे लोक प्रा फाउंडेशन किंवा प्राजक्ता कोळपकर कुठेही सर्च करत नाही, याचं दुःख होतं. म्हणजे मला म्हणायचं की एक तर इथे येऊन सगळं जाणून घ्यायची इच्छा ठेवा किंवा तुम्ही जाणून या इथपर्यंत, म्हणजे आधी समजून घ्या आणि मग इथपर्यंत या. असं पण होत नाही. काही लोकांना खूप उत्सुकता असते ऐकण्याची, तर जाताना मला खूप ज्ञान वाटून जातात. है ना, आपने ऐसा करना चाहिए था, ये सस्टेनेबल होने के लिए आप ये करो, फिर ये पॉलिसी होनी चाहिए, ये सब होना चाहिए. तर त्या क्षणी मला असं वाटतं की तू फक्त 15 मिनिटं चाललेला आहेस किंवा 1 तास माझ्यासमोर बसलेला आहे, जे काही ऐकलेलं आहे फक्त ऐकलेलं आहे, बघितलं काही नाहीये. तर हे बघण्यासाठी 2 दिवस जरा इथे काढा आणि मग या सगळ्या गप्पा करा. 2 दिवसात पण खरं तर काही चित्र दिसणार नाहीये. जसं मी 18 वर्ष काढलेले आहेत आणि 18 वर्ष गुणिले 65 दिवस, या प्रत्येक दिवशी एक प्रॉब्लेम कुठला तरी उभा राहतो आणि जो अनएंडेड असतो. म्हणजे आज हा प्रॉब्लेम उभा राहील आणि त्याचं मागच्या वेळेस पण असा प्रॉब्लेम उद्भवला होता आणि त्याचं उत्तर जे होतं तेच आज लागू होणार आहे, असं काहीही नसतं. तर हा वेगळा टास्क आहे. म्हणजे ही नोकरी नाही की नोकरीमध्ये असे असे नियम दिले आणि नियमांचं निरसन पण दिले, असं काही इथे नाहीये. वेळेवर काय परिस्थिती उद्भवेल सांगता येत नाही, पण जाताना मला लोक ज्ञान वाटून जातात. आत्तापर्यंत ना ते सगळं ऐकण्याची मानसिक ताकद होती, पण आता नाहीये. कारण पुण्यासारखं गाव सोडून आणि माझं घर सोडून हे इतकं सोपं नव्हतं. हे सगळं सोडून मी एका शहरातनं खेड्यात येणं आणि खेड्यात येऊन सुद्धा या खेड्यात आल्यावर या लोकांची अशी मानसिकता की बघू बाई किती दिवस राहते ही, काय 2 महिने राहिले आणि पळून जाईल, कुठे या शहरातल्या पोरी इथे राहतात, हे ऐकण्यापर्यंतचं सगळं मी केलेलं आहे. इथे आल्यावर गावातले टास्क किती वेगळे आहेत, गावातली मानसिकता किती वेगळी आहे, गावातला सपोर्ट किती शून्य आहे, हे सगळं करता करता मी वर्ष घालवलेलं आहे. आणि वर्ष घालवताना सुद्धा माझ्या एकही रीलमध्ये माझं दुखणं किंवा दुःखद काही मी सांगत नाही, सगळं छान सांगते. त्याचं कारण असं की हा या परिस्थितीमध्ये राहण्याचा माझा एक्सेप्टन्स आहे. कारण माझा एक्सेप्टन्स असेल तर मी माझ्या मुलांना सुद्धा ते सांगू शकते, त्यामागची भूमिका आहे. तर हे सगळं होत असताना माझ्याकडे काही कॉलेजची मुलं येतात. म्हणजे खूपदा त्या टीचर्स लोकांना असं वाटतं की आपण या जेन झीला हे काहीतरी दाखवावं, त्यांच्या जगण्याचा आस्पेक्ट बदलावा, त्यांची विचारसरणी बदलावी. तर येतात लोक तर इतक्या मख्य चेहऱ्याने, लोक म्हणजे मुलं असे मख्य चेहऱ्याने आलेले असतात. मी म्हणते काही माहिती का तुम्हाला, तर त्यांना काही माहिती नसतं. मी म्हणते बरं तुम्हाला इथे काही प्रश्न पडले आहेत का, इतकी वेडीवाकडी मुलं दिसतात, तुम्हाला काही प्रश्न पडलेत का, तर एकालाही प्रश्न पडलेला नसतो. मग मलाच वाटतं की ठीक आहे ना, प्रश्न पडला नाही तर मीच काहीतरी सांगावं. तर ऐकण्याची सुद्धा मानसिकता नसते. 5 मिनिटाच्या वर ते स्वस्थ बसतच नाही. मग मला असं वाटतं की नको, काहीच सांगायला नको. शेवटी माझं असं म्हणणं असं की तुम्हाला जेव्हा म्हणजे 2 तासात तर तुम्ही राहणार असाल, तर या 2 तासामध्ये जर तुम्हाला एखादा प्रश्न भेडसावला आला तर मला तुम्ही प्रश्न विचारा. लक्षात येतं की 2 तासानंतर ही कोरीपाटीच असते. यांना काही व्यक्त करायचं नसतं, यांच्या काही मनात प्रश्न येत नाही, यांच्या काही जाणीवा जागा होत नाही, यांना कुठल्या भावना नाहीये. म्हणजे इतके कोरडे येतात आणि कोरडे जातात. म्हणजे ही असाइनमेंट असते म्हणून यायचं असतं आणि जायचं असतं. नंतर जाताना आताची जनरेशन खूप स्मार्ट आहे ना, जाताना म्हणणार की मॅम हम बार बार आएंगे, हमको बहुत सारी ऍक्टिव्हिटीज यहाँ पर करनी है. तर मी त्यांना सांगते बेटा हा माझा ऑरा संपला ना की तू लगेच जाऊन म्हणशील की बस गए थे ना अब दुबारा क्या जाना. किंवा तुझ्या एका मित्राला तू चुकून सांगितलं आणि त्यांनी उत्सुकतेपोटी म्हटलं की चल आपण पुन्हा जातो, तू सांगशील अरे बहुत लंबा है, एक बार जा चुके हैं और क्या जाना है. म्हणले खूप कारणं सांगतील आणि दरवेळेस असंच होतं. माझ्याकडे जेव्हा लोक येतात तेव्हा सांगतात प्राजक्ता आम्हाला 2 तास तिथून जायचंय, आणि 2 तास म्हणता 4 तास रमतात. त्यांना असं वाटतं की आम्ही इथे येतोय म्हणजे आम्ही मुलांना काहीतरी द्यायला आलेलो आहेत. मला लोकांना सांगावं असं वाटतं तुम्ही देत नाहीयेत, आमच्या मुलांकडनं आनंद घेऊन जात आहात.
कारण आमची मुलं कंप्लेंट करत नाही, आमची मुलं तुम्ही जे द्याल त्यात खुश आहे, तुम्ही जसं वागवाल त्याच्यामध्ये खुश आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही काही देण्यासाठी आमच्याकडे येत नाही, तर आमचं काहीतरी घेण्यासाठी येता. तर ही भावना जर तुमच्यामध्ये आली ना, तर मला असं वाटतं की काहीतरी छान आदानप्रदान झालं असं आपण समजूया. पण जेव्हा लोक माझ्याकडे येतात तेव्हा खूप भारावून जातात, डोळे गाळतात आणि प्राजक्ता खरंच तू 18 वर्ष किती मेहनत केली आहेस, किती टास्क तुला सहन करावे लागले, आणि त्याच्यात सुद्धा तू कायम हसत असतेस, तुझी एनर्जी लेवल खूप छान आहे, घराच्या फ्रंटवर तू सॅक्रिफाईस केलेलं आहे, तुझ्या घरच्यांनी सॅक्रिफाईस केलं, हे सगळं सगळं मी ऐकते. आणि मग लोक सांगतात की नाही नाही, परत परत येऊ बरं का, आम्ही आमच्या अनंत ग्रुप्सला सांगू वगैरे. पण दुर्दैवानं असं होत नाही. एकदा या प्रेमासेसच्या बाहेर गेले की त्यांना सगळं ते विसरलेले असतात. कधीतरी माझा व्हिडिओ पाहिला असेल किंवा कधीतरी माझा विषय निघाला असेल तर फक्त 2-4 ओळी बोलतात आणि पुन्हा तो विषय संपलेला असतो, आपला भावनिक स्तर संपलेला असतो. आमच्या अभ्यासक्रमांमध्ये सुद्धा तसंच होतं. म्हणजे यावर्षीच्या क्रमामध्ये जर एखाद्या महापुरुषाबद्दल सांगितलं असेल तर आम्हाला फक्त प्रश्नांची उत्तरं देईपर्यंतच लक्षात राहतं, नंतर तो कोण, कुठला, काही संदर्भ माहिती नसतो. तर असं आपलं एक शिक्षण प्रणाली झालेली आहे. मला माहिती नाही शिक्षण प्रणाली चूक आहे की आमची बुद्धिमत्ता कमी पडत आहे, आमच्या मुलांवर आम्ही आत्ता संस्कार करायला कमी पडत आहोत, की आमची मुलं झेनझीच्या नावाखाली खूप ओव्हर स्मार्ट होतात, मला माहिती नाही. पण मला एकूण जाणवलेलं चित्र मी सांगते की माझ्याकडे परदेशातली पण काही मुलं येतात, तर परदेशातली मुलं खूप रिॲक्ट होतात. म्हणजे याचा अर्थ असा नाही की परदेशातली मुलं खूप रिॲक्ट होतात, पण मला असं वाटतं की का भिडू नये. म्हणजे माझ्याकडे जेव्हा लोक येतात तेव्हा मी लोकांना एवढंच सांगते की तुम्ही काही घेऊन जाऊ नका आणि देऊन पण जाऊ नका, पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की जगामध्ये किती दुःख आहेत. म्हणजे इथे जर पाहिलं तर या मुलांचे आयुष्य कसे आहेत हे जर अनुभवलं तर आपण खूप ब्लेस्ड आयुष्य जगतो आहे. देवानं आपल्याला हात, पाय, नाक, डोळे, मेंदू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चांगलं घर आणि चांगले आईबाबा दिले आहे की जे आपले लाड करतात. माझ्या कित्येक मुलांकडे आईबाबाने मी कित्येकदा सांगितलेलं आहे, त्या मुलांचे आईबाबा जरी नसले तरी आईबाबांप्रमाणे सगळे लाड मी त्यांचे करते, पण शेवटी हक्काचे आईबाबा असणं खूप मोठी गोष्ट आहे. तर खूप काही घेऊन जावं, प्रत्येकानं हे काम सुरू करावं असं अशी अजिबात अपेक्षा नाहीये. पण आमच्या भावना गेल्या कुठे मला याचा प्रश्न पडतो, आमच्या जाणीवा गेल्या कुठे याचा मला प्रश्न पडतो. का या मुलांना बघून तुमचे डोळे पाणावत नाही, का कळवळत नाही मन, किंवा का असं जाणवत नाही की अरे आम्ही किती सुखी आहोत, आम्ही किती नशीबवान आहोत, आम्ही आमच्या आयुष्यात काहीतरी केलं पाहिजे, आम्ही काहीतरी देणं लागतो. हे सगळे स्वभाव नामशेष झालेले आहेत. म्हणजे मला जेव्हा लोक हा प्रश्न विचारतात की अशी मुलं जन्माला काय येतात, मला नाही माहिती, कारण माझं सायन्स बियन्स नाहीये, पण मी खूपदा म्हणते काहीतरी कर्म बाकी आहेत आपले, हा सगळा विषय जाऊ द्या. पण ही मुलं, मला काय असं वाटतं, ही मुलं जन्माला काय येतात तर आमच्या सुजाण लोकांच्या, सुजाण सामाजिक व्यवस्थेच्या जगण्यामध्ये आपल्या सामाजिक भान जागं असावं, सामाजिक जाणीवा जाग्या असाव्या, म्हणून या मुलांची पैदास कायम होणार आहे. किमान आपण स्वतःला त्याच्यात कॅल्क्युलेट करावं आणि आपण कुठे ते बघावं. पण हे कॅल्क्युलेशन सुद्धा मला हल्ली दिसत नाही. तर मला आश्चर्य वाटतं जेव्हा माझ्याकडे लोक येतात तर अगदी ते सांगतात, दुसऱ्याला सांगतात की तुम्ही जाऊन या बरं, त्या बाईंचं असं असं काम आहे, तिने इतकं सॅक्रिफाईस केलेलं आहे आणि मुलं बघा किती छान आहेत. तर ते दुसऱ्यांना सांगत असतात, पण ते पुन्हा कधी नव्यानं येत नाही, कधी त्यांचे फोन येत नाही. खूपदा लोकांना असं असतं की आम्हाला काहीतरी द्यायचं आहे, तुम्हाला डोनेशन द्यायचं आहे किंवा एखादी वस्तू द्यायची आहे. तर मी नेहमीच लोकांना असं म्हणत असते, एकदा इथे या ना आणि तुम्हाला भिडलं ना तुमच्या मनाला की मग तुम्ही द्या, कारण देणं खूप महत्वाचं नाही आहे. तर आमच्या मुलांसाठी वेळ द्या, आमच्या मुलांसाठी हसा, आमच्या मुलांसाठी नाचा, आणि जमलं तर व्यक्त व्हा. व्यक्त काय व्हा, रडगाणं नव्हे. तर अरे वा तुम्ही इतके छान जगता, तर तुमच्याकडून आम्ही इतकं छान घेऊन चाललोय, आम्ही पण खूप चांगलं जगण्याचा प्रयत्न करू. अशा चांगल्या वाईट विचारांचं आदान प्रदान खरं तर होण्याचं हे एक चांगलं ठिकाण आहे की जिथे कुठली प्रश्नपत्रिका नाही, उत्तरपत्रिका नाहीये. स्वतःच्याच मनाशी बोलायचं आहे, स्वतःच्याच मनाला उत्तरं द्यायची आहेत आणि स्वतःच्याच मनाने ठरवायचं की आपण पुढे कसं जगायचं आहे किंवा जगण्यातली मजा काय आहे, जगण्यातले कंगोरे काय आहे. तर मला एक कळकळीचं सांगणं आहे की तुम्ही जेव्हा माझ्याकडे येता ना तर कृपया रिक्वेस्ट आहे, खूप ज्ञान वाटू नका. आणि असे पण लोक आहेत बरं का की फोनवर मला सांगणार की प्राजक्ता तुझं फेसबुकवर बघतो आम्ही आणि असंच ऐकलंय कोणातरीकडनं, पण तू मग असं केलं का, मग तू तसं केलं का, मग ही फॅसिलिटी आहे का, असं करायला हवं होतं, मग तसं करायला हवं होतं. मला नाही या सगळ्या गोष्टींचा कंटाळा आलेला आहे. रोज मी जे लढते त्याचा मला कंटाळा नाही, पण मला फुकटचं ज्ञान कोणी वाटत असेल तर त्याचा मला कंटाळा आहे. तुमच्या माहितीसाठी सांगते, आमच्याकडे आज 25 दिवस झाले सिलेंडर नाही आहे, आम्ही चुलीवर स्वयंपाक करतोय. माझी कंप्लेंट नाही अजिबात,
सगळ्या ठिकाणी अर्ज देऊन झाले आहे, सगळ्यापर्यंत जाऊन झालेलं आहे, सगळ्या गावाला माहिती आहे की मी काय पद्धतीचं काम करते, सगळ्या गावाला माहिती आहे की या मुलांना खाऊ घालणं किती गरजेचं, यांच्या गोळ्या असतात, पण कुणाचे मन रवलं नाही. माझी पण काही कंप्लेंट नाही. मी म्हटलं चुलीवर तर चुलीवर, मी चुलीवर करणार. मी सुद्धा करते बरं का. आणि तुम्हाला माहिती आहे माझा एक रूल आहे की स्टाफ करायच्या आधी मी सगळं ते केलं पाहिजे. आज आमच्याकडे पाण्याचं तोटवड आहे, पण आमच्याकडे पाण्याचा टँकर येतो आणि पाणी कमी वापरावं म्हणून आम्ही आता पत्राईवर जेवतो. गेल्या महिना झाले मी पत्राईवर जेवतो. मी द्रोण आणलेले आहेत, आम्ही कागदांवर सुका जर काही खाऊ असेल तर तो खातो आहे. तर ऍडजस्टमेंट या निसर्गाच्या असण्यामध्ये, म्हणजे जसं आहे तसा निसर्ग, त्या सगळ्यांमध्ये ऍडजस्टमेंट करण्याची माझी म्हणजे स्प्रा फाउंडेशनची पूर्ण मानसिक तयारी आहे. आमची कुठेही कंप्लेंट नाही. माझ्या मुलांनी कंप्लेंट करू नये असंच मी त्यांना शिकवत असते. म्हणजे आता इथे ऊन खूप आहे, कूलर लागले आहेत, पण मी असं माझ्या मुलांना सांगितलं की काही दिवस तुम्ही बिना कूलरनी झोपून बघा. त्याचं कारण या गावातली लोक, म्हणजे आता या गावात राहते म्हणून या गावाचं उदाहरण देते, पण जगातली कित्येक जनता बिना कूलर न एवढ्या गरमीत म्हणजे पत्र्याच्या घरामध्ये राहतात आणि जगतात. ते जगणं आपण कधीच अनुभवत नाही. आणि एसीत बसून आपण गावाच्या गप्पा करत असतो, किंवा आपण अगदी महागड्या गाड्यांमध्ये बसून आपण अरे अरे पायी जाणारा माणूस कसा जात असेल अशा ज्या गप्पा करत असतो, तर आपण अनुभूतीने घेता बोलत असतो. तर त्या गोष्टींची अनुभूती दूरच, अनुभव तरी घ्या. अनुभव घेतल्यावर काही मिनिटं पॉज घ्या आणि मग बोला. लोक पॉजच घेत नाही आणि इतके भडीमार करत असतात ना. तर मला असं वाटतं 18 वर्ष घासले आहेत मी, त्याचं काही तर ज्ञान मला असेल. आणि 18 वर्ष सक्सेसफुली रन करते म्हणजे काहीतरी वेगळी ताकद माझ्यात असेल, लढण्याची झुंजण्याची क्षमता माझ्यात असेल. आणि हे सगळं एक्सेप्ट करण्याची किती मोठी, म्हणजे मोठ्या मनाची मी असेल की माझी कुठे कंप्लेंटच नाहीये. तर हा भाग जातो कुठे, हा भाग विचारात कधीच का घेतला जात नाही. तर जगातल्या तमाम लोकांना माझं सांगणं आहे, अधिकारवाणीनं मला मुलगी समजून, तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात म्हणून मी लहान समजून मला तुम्ही सांगत असता, पण बोलताना जरा भान ठेवा आणि थोडंसं एक पॉज घ्या. पॉज घेताना एक विचार करा की खरंच आपण हे वाक्य बोलावे का. तर खूप ज्ञान वाटण्यापेक्षा तुमच्या मनात जे आहे ते साकार होण्यासाठी एक सहकार्याचा हात द्या ना, की चल आम्ही आठवड्यातून 2 दिवस येतो, आपण हे करून बघूया का, किंवा महिन्यातनं आम्ही असं असं प्रयोजन आखतो, आपण ते करूया का. तर आपण ती गोष्ट ऐकली होती ना की एक काठी काडी असेल तर ती कटकन तुटते, आणि अनेक काड्या जर असेल तर त्याची मोळी तयार होते, आणि तो म्हणजे एकीचं बळ वगैरे वगैरे. हे एकीचं बळ फक्त काय पुस्तकांपुरतीच मर्यादित असतं का, किंवा ते वाचण्यापुरतीच मर्यादित असतं का. मग एकीचं बळ अशा ठिकाणी सुद्धा का अप्लाय होत नाही. तर सुजाण पालकांनो, नक्की इथे या, इथे बघा, बघून व्यक्त व्हा, एक पॉज घ्या, मोठा पॉज घ्या, विचार करा, स्वतःला ठेवा तिथे आपण कुठे आहोत, आणि मग थोड्या वेळाने बोला. किंवा 18 वर्षाचा प्रवास माझा ऐकून घ्या, किंवा कुठेतरी वाचून या, ऐकून या, बघा. या मुलांचं जगणं ऑब्झर्व करा, या मुलांसोबत 2-3 दिवस घालवा. हा स्टाफ, या स्टाफचं कौतुक करा, कारण हे काम प्लेजर देणारं नाही आहे. ही मुलं जे काही करतात, मुलांसाठी या बायका जे काही करतात, कदाचित कमी जास्त असू शकतं. म्हणजे जसं बाकी आम जनतेचं मी सांगते तसं पालकांचं पण आहे. घरामध्ये अजिबात म्हणजे हायजीन न सांभाळणे लोक इथे हायजीनच्या गप्पा करतात. मुलांना कुठलंही वळण नसतं, पण इथे तुम्ही वळण लावा म्हणून आम्ही ते पाठवलंय, म्हणजे असं सुद्धा म्हणणं असतं. तर हा सारासार विचार आपण का करत नाही, हा इतका मेंदू आपण असा बाजूला का ठेवलेला असतो. तर येताना माझ्याकडे फक्त मनाने येऊ नका, मेंदूनं सुद्धा या. लोक मनाने येतात ना, भावनिक झालेले असतात आणि मेंदू बाजूला ठेवलेला असतो. तर येताना माझ्याकडे मेंदू आणि मन घेऊन या, आणि मग बघा, राहा, एन्जॉय करा. कदाचित काहीच व्यक्त करू नका, जसे आलेला आहात. काही घ्यावंसं वाटलं तर घ्या, काही द्यावंसं वाटलं तर द्या. जाताना सुखाचे क्षण घेऊन जा. स्वतःला जज करा की आपण कुठे आहोत, आपण किती सुखी आहोत, नशीबवान आहोत. आणि देताना मला असं वाटतं फक्त उभारीचे शब्द देऊन जा, बघा मी जग जिंकून दाखवेल. पण जेव्हा तुम्ही मला भोचकपणे ज्ञान वाटायला जाता, ज्याच्यामध्ये काही अर्थ नसतो, त्याचा अर्थ नसतो, म्हणजे तुमचा मुद्दा कळकळीचा असतो, पण इथे काय प्रॉब्लेम आहे ते तुम्ही जाणूनच घेतलेले नसतात. त्यामुळे तुमचं हे म्हणणं कदाचित फोल असू शकतो, किंवा माझी त्यावेळेस मानसिकता असू शकत नाही. तर छान सहकार्याची भावना ठेवा, माझ्यापर्यंत या, माझ्या मुलांसाठी वेळ द्या. मला ज्या ठिकाणी काहीतरी अडचण येते ना, त्या ठिकाणी
प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग द्या, इतकीच माझी कळकळीची विनंती आहे. जेनझीची मुलं इथे येऊन द्रवत नाही, रडत नाही, काही प्रश्न येत नाही, तरीही या मुलांना सतत सतत इथे आणा, माझं असं म्हणणं आहे. आणि झेन अल्फावाली पण सुद्धा मुलं माझ्याकडे इथे घेऊन या, कारण माहिती नाही कुठला एखादा शब्द, कुठली एखादी घटना त्यांना क्लिक होईल आणि त्यांच्या आयुष्यात मतपरिवर्तन होईल. तर समाजाचा बघण्याचा, या कामाकडे बघण्याचा, माझ्या मुलांकडे वगैरे जाऊ देतो तर सगळी म्हणजे वावाच आहे सगळी, पण माझ्या या कामाकडे बघण्याचा जरा दृष्टिकोन बदला. एक मुलगी आपलं अर्ध आयुष्य पणाला लावते, खूप क्वालिटीज असताना, खूप तिच्यात खूप चांगले गुण असताना, ती चांगल्या पगाराची नोकरी करत असताना, हे सगळं सोडून जरीही स्वांत सुखाय मी काम करत असले, लोकांच्या लेखी तिची खाज आहे असं जरी असलं तरी सदहेतूनं काम करते आहे. तर त्यासाठी मला खरंच तुमच्या कधीतरी एका वाची गरज असते, कधीतरी तुमच्या हातून कौतुकाची थाप माझ्या पाठीवर हवी असते, आणि कधीतरी असं घट्ट लिंगन हवं असतं, कधीतरी तुमच्या डोळ्यातले अश्रू माझ्यासाठी बोलून जात असतात. तर तुम्हाला काही सुचवायच्या आधी यातलं काहीतरी करा, जेणेकरून तुम्ही माझ्या सोबत आहात प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे, अशी मला आशा निर्माण होईल. आणि मग अधिकारवाणीनं काही टिप्पण्या द्या, हार्श नसणार अशा. पण त्यासाठी 2 दिवस इथे राहा, जाणून घ्या. जग फार सुंदर आहे असं मी म्हणते. तुम्हीही सुंदरच आहात, तुम्ही मनानं सुंदर आहात म्हणून तुम्ही इथपर्यंत येत आहात. पण त्या म्हणतो ना, दुधात मिठाचा खडा टाकल्यासारखं आपण ते करतो, तर तसं प्लीज करू नका, अशी माझी रिक्वेस्ट आहे. पण तरी येत राहा, मी तुमची वाट पाहते.